नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा, सबस्क्राईब करून, लाईक करून, कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही. आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कोणती ऊर्जा, कोणत्या संधी, कोणते महत्त्वाचे संदेश घेऊन येत आहे. करिअर असो, आर्थिक स्थिती असो, प्रेमसंबंध, कुटुंब, आरोग्य आणि या महिन्यासाठी विश्वाचा तुमच्यासाठी सल्ला काय असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर ही एक जनरल रीडिंग कलेक्टिव्ह आहे. यामध्ये सांगितलेली गोष्ट प्रत्येकाशी तंतोतंत जुळेल असेच नाही. जे जुळेल तेच घ्या, बाकी सोडून द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण बघूयात ऑगस्ट महिना तुमच्या राशीसाठी काय घेऊन आले आहे. कन्या राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण बघूयात तुमची मुख्य ऊर्जा काय असणार आहे या महिन्याची. सारांश बघूया आपण या महिन्याचा. तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी अत्यंत मजबूत, स्थिर आणि शिस्तबद्ध ऊर्जा घेऊन येत आहे. या काळात तुमच्यामध्ये एक नैसर्गिक नेतृत्व गुण आणि परिस्थिती हाताळण्याची कमालीची क्षमता दिसून येईल. कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात तुम्ही एक मार्गदर्शक आणि खंबीर व्यक्ती म्हणून समोर याल, जिथे लोक तुमच्या सल्ल्यावर आणि निर्णयांवर विश्वास ठेवतील. मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही अत्यंत व्यावहारिक आणि तार्किक राहाल, ज्यामुळे कोणतेही कठीण निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल. रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि विखुरलेल्या गोष्टींना पुन्हा एका सूत्रात बांधण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे. स्वतःचे नियम बनवणे आणि ते काटेकोरपणाने पाहणे या महिन्याचा मुख्य स्वभाव तुमचा राहील. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक आणि भौतिक पातळीवर सुरक्षेला तुमचे पहिले प्राधान्य राहील. तुम्ही तुमच्या पैशांचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक कराल आणि सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्याल. आर्थिक दृष्टिकोनातून तर हा काळ बचतीचा आहे. मनात कुठेतरी भविष्याबद्दल किंवा पैशाबद्दल एक प्रकारची असुरक्षाची भावना तुम्हाला राहू शकते. त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त कंजूसपणा करण्याची किंवा संसाधने घट्ट पकडून ठेवण्याची शक्यता आहे. हीच तुमची ऊर्जा नातेसंबंधावरही परिणाम करू शकते, जिथे तुम्ही तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करणे टाळाल किंवा जोडीदारावर अतिनियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. तर या महिन्यात तुम्हाला प्रामुख्याने दोन गोष्टीवर विशेष लक्ष द्यायचे. पहिली म्हणजे शिस्त आणि अधिकार गाजवताना तुमचे वागणे इतरांना हुकूमशाही किंवा कठोर नाही ठरणार, याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बदलांना आणि नवीन विचारांना सहज स्वीकारा. कुठल्याही जुन्या सवयीला किंवा वस्तू असो किंवा विचार फक्त सुरक्षेच्या नावाखाली घट्ट धरून ठेवू नका. पैशाची बचत करणे चांगले आहे, पण आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणा हरवणार नाही याचे भान ठेवा. जेव्हा तुम्ही नियंत्रणाची भावना सोडून थोडे लवचिक व्हाल, तेव्हाच ऑगस्ट महिन्यात तुम्हाला मानसिक शांततेसोबतच प्रचंड व्यावहारिक यश देऊन जाईल. हा ऑगस्ट महिना तुमच्या करिअर, व्यवसाय आणि शिक्षणासाठी, नोकरीसाठी अत्यंत भाग्यवान आणि प्रगतिकारक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या काळात तुमच्यामध्ये एक कमालीची बौद्धिक परिपक्वता आणि अंतर्ज्ञान पाहायला मिळेल. कोणतेही घाईगडबड निर्णय घेण्याऐवजी तुम्ही परिस्थितीचा सखोल अभ्यास करून आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून पावले टाकाल, जी पूर्णपणे अचूक ठरतील. नोकरी नोकरी किंवा व्यवसायात गुप्त रणनीती आखण्यासाठी आणि नियोजनात गुप्तता बाळगण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तुमची एकाग्रता खूप वाढेल. अवघड विषय समजून घेणे तुम्हाला खूप सोपे जाईल. कामाच्या ठिकाणी काही गोष्टी सध्या पडद्यामागे घडत असू शकतात, पण ज्या योग्य वेळी तुमच्या फायद्यासाठीच समोर येतील. त्याच वेळी या महिन्यात तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवर एक अतिशय सुवर्ण आणि ठोस नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सध्याच्या नोकरीत पगारवाढ किंवा बढतीचे, प्रमोशनचे स्पष्ट संकेत मिळतील. हा काळ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन भागीदारी पार्टनरशिप करण्यासाठी आणि दीर्घकालीन फायद्यांसाठी गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे थेट आर्थिक फळ मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ नवीन अभ्यासक्रम शिकण्याचा किंवा एखाद्या मोठ्या संस्थेत प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा करणार. या महिन्यातील यशाची गुरुकिल्ली म्हणजेच योग्य संधी ओळखा आणि त्यावर पूर्ण विश्वासाने काम करा.
बऱ्याचदा संधी तुमच्या समोर अगदी सुरुवातीच्या स्वरूपात येईल, ज्याला मोठ्या यशात बदलण्यासाठी तुम्ही थोडे कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यावहारिक कौशल्याचा ताळमेळ बसवून तुम्ही या महिन्यामध्ये मोठी प्रगती करू शकाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना बघता तुमच्यासाठी अत्यंत गतिमान आणि सकारात्मक उलथापालट घडवून आणणारा ठरणार. तुमच्याकडे पैसे कमवण्याचे आणि नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्याचे सर्व कौशल्य, बुद्धिमत्ता आणि साधनसामग्री उपलब्ध असेल. तुमच्या मनात पैशाचे व्यवस्थापन करण्याची एक नवी ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही अडकलेले पैसे काढण्यात किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्यात यशस्वी ठरणार. जर तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी काही नवीन प्रयोग किंवा प्रयत्न करत असाल, तर तुमचे ते प्रयत्न अगदी जादूसारखे यशस्वी होतील. तुमच्यात असलेल्या हुशारीमुळे तुम्ही कमीत कमी संसाधनामधून मोठा आर्थिक फायदा करून घेऊ शकाल. पैसे येण्याच्या बाबतीत तर हा महिना अत्यंत सकारात्मक दिसतोय. तरी एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळताना तुमची धावपळ उडू शकते. या महिन्यात एका हाताने पैसा येईल आणि दुसऱ्या हाताने तो खर्च पण होईल, अशी काहीशी परिस्थिती राहील. तुम्हाला तुमची कमाई आणि खर्च याच्यामध्ये एक बारीक समतोल साधावा लागेल. कारण गुंतवणूक एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे, जुने कर्ज फेडत असताना नवीन खर्च सांभाळणे किंवा घरगुती आणि व्यावसायिक खर्चांची सांगड घालणे, यामध्ये तुमचा बराच वेळ जाईल. ही परिस्थिती जरी आव्हानात्मक वाटली, तरी तुम्ही तुमच्या चपळतेने आणि हुशारीने या दोन्ही बाजू अत्यंत प्रभावीपणे सांभाळून घ्याल. या महिन्याचा तुम्हाला मुख्य सल्ला हाच असेल की पैशांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका आणि बजेट बनवूनच पुढे जा. एकाच वेळी अनेक योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करणे टाळा. जोखीम घेताना सावध राहा. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. फक्त तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीचे पारडे जड ठेवावे लागेल. या ऑगस्ट महिन्यात तुमच्या प्रेम जीवनासाठी आणि नातेसंबंधांसाठी एक अतिशय स्पष्ट, पारदर्शक आणि अत्यंत आनंदी ऊर्जेचा काळ असणार आहे. या महिन्यातील नात्यातील संभ्रम, गैरसमज किंवा जुन्या शंका पूर्णपणे दूर होतील. जर तुमच्या नात्यात भूतकाळात काही वाद किंवा मतभेद झाले असेल, तर या काळात एक अत्यंत प्रामाणिक आणि थेट संवाद होईल, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या विचारांना आणि भावनांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल एकमेकांना. नातेसंबंधांमध्ये एक नवा उत्साह, ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मनापासून तुम्ही एन्जॉय कराल. जे लोक आधीच नात्यामध्ये आहेत, कपल्स आहेत, त्यांच्यासाठी तर हा महिना अत्यंत सुवर्णकाळ ठरणार. तुमच्या नात्यात पारदर्शकता वाढेल आणि एकमेकांवरील विश्वास अधिक घट्ट होईल. तर तुम्ही तुमच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा म्हणजे लग्नाचा किंवा साखरपुड्याचा विचार करत असाल, तो कुटुंबाकडून होकार मिळवण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. जुन्या कटू आठवणी विसरून तुम्ही दोघे मिळून एक नवी आणि आनंदी सुरुवात कराल. एकमेकांबद्दलचा आदर वाढल्यामुळे नात्यात एक वेगळीच प्रगल्भता आणि परिपक्वता येईल. आता जे लोक सिंगल आहेत, त्याच्यासाठी तर ऑगस्ट महिना नवीन आशेचा किरण घेऊन येताना दिसतोय. तुमच्या आयुष्यात एखादा नवीन अतिशय ऊर्जेने भरलेला व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ही व्यक्ती विचारांना स्पष्टता देणारी असणार, तुमच्या आयुष्यात आनंद पसरवणारी असेल. तुम्हाला स्वतःलाही या महिन्यात नक्की काय हवे आहे याची स्पष्ट जाणीव तुम्हाला होईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही चुकीच्या नात्यात अडकणे टाळाल. हा काळ तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाला वाढवणारा ठरणार, ज्यामुळे तुम्ही लोकांकडे अधिक आकर्षक आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून आकर्षित व्हाल. ऑगस्ट महिन्यात तुमच्या घरातील वातावरण आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. परिस्थिती हाताळावी लागेल तुम्हाला सावधगिरीने. या काळात कुटुंबात मानसिक किंवा भावनिक पातळीवर काहीशी अंतराची आणि एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. कधी तुम्हाला असं वाटू शकते की घरातील लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत किंवा तुम्हाला हवा तसा भावनिक पाठिंबा मिळत नाहीये. पैशांचे प्रश्न, आरोग्याची चिंता किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे घरातील सदस्यांचे थोडा ताणतणाव किंवा चिडचिड पाहायला मिळू शकते. अशा वेळी स्वतःला अलिप्त न करता कुटुंबासोबत संवाद करणे, स्पष्ट बोलणे गरजेचे ठरणार. तर दुसऱ्या बाजूला एकीकडे कौटुंबिक निर्णय घेताना किंवा घरातील भविष्यातील योजना आखताना संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल. घराचे नूतनीकरण, मालमत्ता खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भविष्याबाबत तुमच्या समोर एकाच वेळी अनेक पर्याय असतील, परंतु योग्य पर्याय कोणता हे ठरवणे तुम्हाला कठीण जाईल.
कारण प्रत्येक पर्यायांमध्ये काही उणीवा किंवा अतिअपेक्षा असू शकतात. घरातील लोकांच्या वेगवेगळ्या इच्छा आणि अपेक्षांमुळे एकमत होणे तुम्हाला कठीण जाईल. हवेत किल्ले बांधल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल तुमची, ज्यामुळे प्रत्यक्ष कृती करणे लांबणीवर पडू शकते. हा महिना सुसंवादाने घालवण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींवर काम करावे लागेल. पहिली म्हणजे कुटुंबाकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणे तुम्ही टाळलं पाहिजे आणि जर कोणी मानसिक विवंचनेत असेल तर त्याला समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेताना घाई करू नका किंवा कोणालाही कुठल्याही भ्रमात राहू नका आणि कोणाला ठेवूही नका. जमिनीवर राहून व्यावहारिक गोष्टींचा विचार करा. जेव्हा तुम्ही भावनिक गुंतवणूक करून बाजूला ठेवून स्पष्टपणे विचार कराल, तेव्हाच घरातील वातावरण हळूहळू शांत होईल. या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे आरोग्य आणि स्वतःची काळजी घेण्याच्या बाबतीत परिस्थिती तुम्हाला थोडा ब्रेक घेण्याचा आणि थांबवण्याचा इशारा देत आहे. या काळात शारीरिक ऊर्जेची पातळी काहीशी तुमची मंदावलेली जाणवू शकते तुम्हाला, ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा, आळस आल्यासारखे वाटेल. कामाच्या अतिव्यापामुळे किंवा सततच्या धावपळीमुळे शरीराला विश्रांतीची गरज भासेल तुम्हाला. जर तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वतः पुढे ढकलत राहिलात स्वतःला, तर मानसिक आणि शारीरिक ताण वाढण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे तुम्हाला आवश्यक ठरणार. या ऊर्जेचा मुख्य संदेश असा आहे की सध्याच्या परिस्थितीत कोणतीही जबरदस्ती किंवा घाईगडबड करण्याऐवजी गोष्टी जशा आहेत ना तशा स्वीकारा. थोडा काळ शांत राहा. आरोग्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची ही वेळ आहे. जर एखादी जुनी दुखणी शारीरिक तक्रार किंवा मानसिक काळजी तुम्हाला सतावत असेल तर त्यावर उपचार करा किंवा तुमची जीवनशैलीच बदलून पाहणे फायदेशीर ठरणार. तुमचं डेली रुटीन तुम्ही बदला. योग, ध्यान किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. या काळात तुमच्यासाठी अत्यंत गुणकारी ठरणारी गोष्ट, ज्यामुळे मनाला आणि शरीराला एक नवीन उभारी लागेल. या महिन्यात स्वतःवर कोणतेही मानसिक दबाव न आणता पुरेशी झोप आणि योग्य आहार लक्ष द्या त्याच्यावर. जेव्हा तुम्ही शरीराची हाक ऐकून त्याला योग्य तो विश्रांतीचा वेळ द्याल, तेव्हा तुमची ऊर्जा वेगाने पूर्ववत होईल. आता सर्वात शेवटचा आणि अंतिम सल्ला विश्वाचा तुमच्यासाठी. तर तुम्हाला तुमच्या कष्टांवर आणि भविष्यातील नियोजनांवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा सल्ला इथे देत आहे युनिव्हर्स. तुम्ही भूतकाळात जे काही प्रयत्न केले असतील त्या पायावर उभे राहून आता दूरचा आणि मोठा विचार करण्याची हीच वेळ आलेली आहे. तुमच्या प्रगतीचे आणि यशाचे मार्ग खुले होत आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीला मजबूत ठेवून पुढे पाऊल टाकावे लागेल. हा काळ थांबण्याचा किंवा संकोच करण्याचा नाहीये, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नवीन क्षितिजे शोधण्याचा आहे. व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात खूप मोठे आणि सकारात्मक फळ देऊन जाईल तुम्हाला. या महिन्यातील सर्वात मोठी भाग्यवान ऊर्जा म्हणजेच न्याय, समतोल आणि प्रामाणिकपणा असणार. जर भूतकाळात तुमच्यावर काही अन्याय झाला असेल किंवा तुमच्या कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळाले नसेल, तर या महिन्यात तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल. कोर्ट कचेरीची कामे असो, कायदेशीर बाबी किंवा कराराच्या संदर्भात परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने कौल देईल. कामाच्या ठिकाणी आणि नात्यांमध्ये एक सुंदर समतोल साधण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळेल. तुम्ही जितके प्रामाणिक, स्पष्ट आणि न्यायप्रिय राहाल, तितकीच नशिबाची साथ तुम्हाला अधिक पटीने लाभेल. या महिन्याचा अंतिम गुरुमंत्र हाच आहे की मनामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता कर्म करत राहा. जेव्हा तुम्ही तुमचे कर्म आणि कर्तव्य यात योग्य संतुलन राखाल, तेव्हाच नशीब स्वतःहून तुमच्यासाठी यशाची दारे उघडे करेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिव्हर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.